नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट मध्ये भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती तुम्हाला जी स्क्रीनवरती दिलेली आहेत जवळपास 5 पोस्टसाठी जी भरती आहे त्याच्यामध्ये मेकॅनिक आहे, वेल्डर आहे, टायरमन आहे, टीन स्मिथ आणि पेंटर या सर्व पोस्टसाठीची ही भरती आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहे की प्रत्येक ट्रेडसाठी किती जागा इथं अवेलेबल आहेत. ही तुम्हाला माहिती जी आहे ती माहिती मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे. मेकॅनिक साठी 4 जागा आहेत, वेल्डर एक आहे, टायरमन 2 आहेत, टीन स्मिथ एक जागा आहे, पेंटर साठी एक जागा आहे. अशा एकूण 9 जागांसाठीची ही भरती असणार आहे आणि या भरतीबाबत सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत, ऍप्लिकेशन कशा पद्धतीनं भरायचं आहे, त्याच्यासाठी फी कशी असणार आहे, त्याच्याच बरोबर तुमची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने आहे, तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो बघा, ही 9 पोस्टसाठीची जी भरती आहे त्यासाठी तुम्हाला सॅलरी जी देण्यात आलेली आहे, सॅलरी इथं दिलेली आहे. बघा, सॅलरी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सॅलरी इथं देण्यात आलेली आहे. 19,900 लेवल 2 चा पे मॅट्रिक्स बँड आहे तो इथं देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला. त्याचबरोबर आपल्याला जे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत ते ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला 10/8/2024 पर्यंत भरायचे आहे. आणि हे ऍप्लिकेशन फॉर्म कसे पाठवायचे आहेत आपल्याला, तर स्पीड पोस्टनं पाठवायचे आहेत. त्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो एज लिमिटचा इथं दिलेला आहे. तो बघा, 18 ते 30 वर्षापर्यंत तुमचं एज असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ज्या काय एज रिलॅक्सेशन आहे ते 5 वर्ष आणि 3 वर्षाचं ते त्या त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथं मिळणार आहे. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे मित्रांनो, तर बघा, तुमचा टेक्निकल इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज जे आहे गव्हर्नमेंटची त्याच्यातून तो ट्रेड झालेला असला पाहिजे. ते तिथं मिनिमम क्वालिफिकेशन आहे किंवा 8वी पास असणं इथं आवश्यक आहे, ते इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि जे विद्यार्थी मेल मोटरसाठी भरणार आहेत किंवा मेकॅनिकल साठी भरणार आहेत त्यांच्यासाठी HMV किंवा LMV जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. तुमची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस वरती तुम्हाला पुढचा जो काही सिलेबस असणार आहे किंवा जी काही एक्झाम असणार आहे ते इलिजिबल कॅन्डिडेटला फक्त ती मेल आहे तो मेल किंवा ते पत्र आहे ते पत्र मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही जे काही ऍप्लिकेशन फॉर्म भरून देणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा मेल ID आणि ऍड्रेस, मोबाईल नंबर अतिशय अचूक टाकणं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो. जर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन व्यवस्थित नाही भरलं तर तुमचं ऍप्लिकेशन तिथं रिजेक्ट केलं जाऊ शकतं, याची दक्षता घ्यायची आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला सिलेक्शन होणार आहे त्याच्यानंतर तुमचा सिलेक्शन नंतरचा जो प्रोबेशन असणार आहे तो 1 वर्षासाठीचा प्रोबेशन पिरियड असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला इथं ऍप्लिकेशन करताना कॅन्डिडेट कोणकोणते लागणार आहेत, कोणकोणते सर्टिफिकेट लागणार आहेत ते दिलेलं आहे मित्रांनो. एज प्रूफ तुम्हाला लागणार आहे, क्वालिफिकेशन साठीचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याच्यानंतर तुमचं जे काही टेक्निकल क्वालिफिकेशन झाले असणार आहे त्याचं डॉक्युमेंट, तुम्ही SC ST ज्या कॅटेगरी मधून येता त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट तिथं लागणार आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथं लागणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर तुम्ही जर अदर बॅकवर्ड क्लास मधून असेल तर तुमचं नॉन क्रिमिलियर तिथं आवश्यक आहे. या सर्व डॉक्युमेंट तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना मित्रांनो जोडणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय ऍप्लिकेशन करायचं आहे प्रत्येक ट्रेडसाठी सेपरेट ऍप्लिकेशन करायचं आहे. तुमचं जे काय ऍप्लिकेशन आहे ते स्पीड पोस्टनं, रजिस्टर्ड पोस्टनं काय करायचं आहे, पाठवायचं आहे. ते कधीपर्यंत, 10/8/2024 पर्यंत पोहोचल अशाच हिशोबावरती ते ऍप्लिकेशन पाठवायचे आहे. आणि इथं तुम्हाला प्रत्येक ट्रेडची जी काय एक्झाम फी आहे ते एक्झाम फी दिलेली आहे. आणि तुम्हाला पोस्टाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ही इथं देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती तुम्हाला ही जी काही डिटेल जाहिरात आहे ही डिटेल जाहिरात तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर जे विद्यार्थ्यांचा हा जो ट्रेड झालेला आहे वरती दाखवलेले हे जे ट्रेड झालेले आहेत 6 ट्रेड, या 6 ट्रेड मधून तुम्ही येत असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि तुमच्याकडे ती 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.